आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते माजी मंत्री आमदार परिणय फुके. भाऊ, तुम्ही काल बॉम्ब टाकला विधान परिषदेमध्ये, तो आता प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पैसे घेतले जाते, काय प्रकरण? बघा, काही विरोधी पक्षाचे काही नेते आहेत ज्यांनी प्रश्न लावण्यासाठी किंवा प्रश्न लावून कोणाला धमकवून जे ब्लॅकमेलिंग करण्याचा जो प्रकार आहे त्या प्रकारचं आम्ही प्रश्न लावू किंवा आम्ही LAQ लावू, नाही तर आम्हाला पैसे द्या अशी मागणी त्यांच्या काही एजंटच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांचे काही जे लोक आहे त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्या संदर्भातले काही ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपसुद्धा त्यांच्या कार्यालयात त्यांचे लोक जाऊन त्यांच्या कार्यालयात त्या संबंधित राईस मिलवाल्याच्या ऑफिसमध्ये जाऊन ते पैशाची मागणी करून आले किंवा पैसे घेण्याकरता तिथे गेले. आणि या सगळ्याची जी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप मी काल माननीय फडणवीस साहेबांना दिलेली आहे आणि निश्चितच या संदर्भात चौकशीची मी मागणी केलेली आहे. या सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. हो, हे नेते विदर्भातले आहे का? त्यांचं नाव तुम्हाला सांगायचं आहे का? प्रश्न मांडले ज्यांनी ते तर उघड आहे. नाही, बघा असं आहे की मी आता याच्यावर मुद्दाम याच्यासाठी वक्तव्य करणार नाही, कारण एक आचारसंहिता असते या सगळ्या विधानसभा आणि विधान परिषदमध्ये कामकाजाची. आणि निश्चितच जोपर्यंत त्याचे तथ्य पूर्ण समोर येत नाही, जोपर्यंत त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत त्यात मी काही कोणाचं नाव घेणार नाही आणि ते कोणाचं नाव घेणं चुकीचं होणार. ते लोक कोणाचे होते, ते एजंट कोणाचे होते, या संदर्भात एकदा फॉरेन्सिक रिपोर्ट आली की त्यानंतर त्या संबंधित मिलधारकांना पोलीस कंप्लेंट करायला लावू आणि त्यानंतर मग तुम्हाला नाव पुढे येणार. भाऊ, हे सगळं प्रकरण तुम्ही लावून धरलं, ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण आहे? ऑडिओ क्लिपमध्ये की या प्रकारचं असं LAQ आम्ही लावणार आहे आणि त्यानंतर तुम्ही अडचणीत येणार आहे, तुमच्यावर कारवाई होणार आहे, तुमची मिल बंद होणार आहे, तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार, तुम्हाला करोडो रुपयाचं नुकसान होणार आणि म्हणून तुम्ही त्यात एक मोठे अमाऊंटचंही त्यात मोठ्या रकमेचंही त्यात बोलणं आहे की याच्या पहिले किती रुपये दिले होते आणि आता तुम्ही एवढे देऊन द्या, या प्रकारचंही अनेक संभाषणे त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. आणि निश्चितच हा फार गंभीर विषय होता आणि काल मला ही लक्षवेधी लागल्यानंतरच मला ते सगळे कागद आणि ऑडिओ माझ्याकडे आल्या आणि म्हणून मग मी सभागृहात तो विषय मांडला. हे सगळं प्रकरण गंभीर प्रकरण आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैशाचे हे नेते कुठल्या पक्षाचे पक्षात सांगू शकतो? नाही, मी आज म्हणजे हे बोलणं मला खरंच उचित होणार नाही. मला माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं, जोपर्यंत पूर्ण शहानिशा होणार नाही, जोपर्यंत पूर्ण तथ्य आपल्या हातात येणार नाही, तोपर्यंत या संदर्भात कोणतंही वक्तव्य करणं हे चुकीचं होणार आणि कोणाचं नाव घेणं हे चुकीचं होणार. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, ते लोक त्यांनी नाव घेतलं आहे कोणाचं, ते सगळे नाव येऊन सगळं मी तुम्हाला रेकॉर्डिंगही दाखवतो. पण त्या सगळ्या संदर्भात जोपर्यंत ते फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काही भाष्य करणं चुकीचं होणार. ते जे मिल मालक आहे ते तक्रार करणार आहे पोलिस? नाही, गरज पडली तर तेही तक्रार करतील. त्यांना ते आता सध्या भिलेले आहेत ते की बाबा त्यांच्यावर कारवाई होणार किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होणार. पण निश्चित आम्ही त्यांना सांगू की तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, पण हे फॉरेन्सिक या ऑडिओचं फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच हे सगळं करू आम्ही. चौकशी कशी मागणी केली? SITची चौकशी मागणी केली नाही? चौकशी काय नाही, आधी तर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून पोलीस विभागामार्फत चौकशी करू, गरज पडली तर SIT मागू. किती लोक इन्व्हॉल्व आहे विरोधी पक्षातले? काय एक 8 ते 10 लोक इन्व्हॉल्ड आहेत. आमदार आहे सगळे? नाही, सगळे आमदार नाही, ते पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि एका नेत्याचे राईट अँड लेफ्ट हँड आहे, असं या प्रकारचं आहे. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याची चौकशीची मागणी माजी मंत्री आमदार परिणय फुके यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.